गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे। राज्यातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत। त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आता सतर्क झालेलं आहे। केंद्र सरकारनं कोरोना संदर्भात राज्याला मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। या संदर्भातलं पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। राज्याच्या आरोग्य विभागानं पालिका प्रशासनाला मार्गदर्शक सूचनांसंदर्भात पत्र पाठवले। आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश सुद्धा केंद्रानं राज्य सरकारला दिलेले आहेत। नागरिकांसाठी सुद्धा केंद्रानं काही सूचना दिलेल्या आहेत। मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। तर केंद्र सरकारनं नेमक्या काय मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांनी विशेष खबरदारी घ्यावी। स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं। सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका। तीव्र श्वसन आजाराची लक्षणं असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी। धाप लागणं, छातीमध्ये दुखणं यासारखी लक्षणं असतील तर वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या। तसंच काय नेमक्या मार्गदर्शक सूचना आहेत जिल्हा उपजिल्हा पातळीवर तसंच वैद्यकीय महाविद्यालयांसह सर्व रुग्णालयांमध्ये तयारीचा आढावा घ्यावा। ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेड्स याच्या पुरेशा उपलब्धतेवर भर द्या। याबाबतच्या केलेल्या कार्यवाहीचा कृती अहवाल तत्काळ सादर करा। श्वसनाचा त्रास, ताप असलेल्या 5% प्रकरणांचे नमुने चाचणीसाठी पाठवा। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, सातत्यानं आपण पाहतोय कोरोना रुग्णांची संख्या वाढते। केंद्र सरकारनं राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी केलेल्या आहेत। काय अधिकचे अपडेट्स आहेत? काल पालकमंत्री आशिष शेलार यांनी या संदर्भातली बैठक सुद्धा घेतली। MMR रिजनमधल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी त्यांनी बातचीत केलेली होती। आपण बघितलं की केंद्र सरकारने राज्यांना आणि राज्यांनी आता पालिका प्रशासनाला काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे की देशभरामध्ये ज्या 6 राज्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय प्रकरणं आढळून आलेली आहेत, जी 90% पेक्षा जास्त आहेत, त्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आहेच। त्याच्यामुळे महाराष्ट्राला अगदी चिंतेची गरज नाहीये, अगदी खूप काळजीत पडण्याची गरज नाहीये। मात्र सावधानता ही अर्थातच बाळगायला हवी। मात्र आशिष शेलार पालकमंत्री यांनी काल असं स्पष्टीकरण दिलेलं आहे माध्यमांशी बोलताना की अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना ह्या कशा पद्धतीने लागू करायच्या आहेत, या मार्गदर्शक सूचना ज्या पद्धतीने आपण कोविड काळात राबवलेल्या होत्या तशाच राबवायच्या आहेत की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। त्या संदर्भातल्या बैठका होतील। किती प्रकरणं समोर येत आहेत, त्यांची गंभीरता किती आहे याचा देखील आढावा घेतला जाईल। अर्थातच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुठलंही चिंतेचं कारण नाही, कारण याआधी सुद्धा कोरोनाशी आपण लढलेलो आहोत। मात्र तरी सुद्धा सावधानता बाळगणं गरजेचं आहे। त्यानुसार पालिका प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत की कोविड रुग्णांसाठी विशेष असे बेड्स, त्यासोबतच ऑक्सिजन युनिट्स हे रेडी ठेवावेत। इतकंच नाही तर आयसीयू युनिट्स प्रत्येक सरकारी हॉस्पिटल्समध्ये हे सुद्धा तयार असले पाहिजेत। त्याचा देखील आकडा किती आहे त्याचा आढावा आता पालकमंत्र्यांकडून घेतला जातोय। त्यामुळे लवकरच कदाचित राज्य सरकारच्या पातळीवर एक महत्त्वाची बैठक कोविड संदर्भात घेतली जाईल। कोविडचे नेमके किती रुग्ण आहेत, त्यापैकी गंभीर रुग्ण किती आहेत, कोमॉर्बिडिटीज असलेल्या रुग्णांसाठी काय विशेषत्वाने सोयी सुविधा केल्या जाऊ शकतात या संदर्भातला आढावा राज्य सरकार घेईल। मात्र तुर्तास ज्या पद्धतीने आपल्याला बातम्या समोर येताना दिसतात त्यानुसार केंद्र सरकारने जरी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असल्या तरी सुद्धा राज्य सरकार आणि पालिका प्रशासन यांच्या पातळीवरून हेच सांगितलं जातंय की नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सावधानता जरूर बाळगावीत। आणि त्या दृष्टीनेच पालिका प्रशासनाने आता ऑक्सिजन बेड्स, आयसीयू युनिट्स यांच्या आकडेवारीची माहिती आता राज्य सरकारला द्यायला सुरुवात केलेली आहे। अगदी धन्यवाद मनश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।